एक महत्वाची बातमी येते। फडणवीस उद्या पंढरीच्या पायी वारीत सहभागी होणार आहेत असं सूत्रांकडून कळतंय। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा उद्या वाढदिवस आहे आणि त्यानिमित्तानं फडणवीस वारीत सहभागी होतील अशी माहिती आहे। वेळापूरीतून पंढरीच्या वारीत मुख्यमंत्री सहभागी होतील अशी माहिती आता समोर येतेय। तर सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीतील मुख्यमंत्री सुविधा केंद्रात सुरू असलेल्या भजनात सहभागी आहेत। पालखी तळावर भाविकांच्या सुखसुविधांची पाहणी केल्यानंतर पालकमंत्री जयकुमार गोरे हे मुख्यमंत्री सुविधा केंद्रात पोहोचले। त्यावेळी तिथं भजन सुरू होतं। पालखीतील अश्वाचं दुसरं गोड रिंगण संपन्न आहे। वारकरी भाविक आणि ग्रामस्थांची तोबा गर्दी। माळशिरस मधल्या खडूस पाणीव या ठिकाणी हे दुसरं गोड रिंगण संपन्न झालेलं आहे। अश्व या ठिकाणी रिंगण घेतात, धाव घेतात आणि अश्वाच्या पायाची टापूतली ही माती आपल्या भाळी लावण्याकरता वारकरी त्या ठिकाणी कूच करत असतो आणि माऊली माऊलीचा जयघोष आसमंतर टिपून जातो। ही अशी या ठिकाणी परिस्थिती असते। अतिशय भारलेलं असं हे वातावरण माऊलींच्या पालखीतलं। आषाढी वारी म्हणजे केवळ भक्तीचा सोहळा नाही, तर लाखो करोडो रुपयांची उलाढाल असलेली मोठी बाजारपेठ आहे। पंढरपूरच्या आषाढी वारी सध्या कुंकू, बुक्का आणि अष्टगंधाला भाविकांकडून प्रचंड प्रमाणात मागणी। याकरता बाजारपेठा सुद्धा सजल्या। पंढरपूरमध्ये आपला विठ्ठल इंडस्ट्रीज या नावानं कुंकवाचा कारखाना आहे। तर आपल्याकडे शुद्ध हळदीचं कुंकू बनतं, त्याच प्रकारे अष्टगंध, बुक्का, कुंकू, हळद हे सगळं आपण मॅन्युफॅक्चरिंग करतो आणि उत्तम दर्जाचं कुंकू हे कसं मिळावं हे आमची प्रतिक्रिया असते। आणि हा धंदा जो आहे तो आमचा 4 पिढ्यापासून आहे, म्हणजे आजी पंजापासून हा व्यवसाय आहे। 2 ते 3 प्रकार आहेत कुंकामध्ये। अष्टगंध पण आहे, अष्टगंधामध्ये पण 2-3 प्रकार आहेत। महागाईचा परिणाम तसा झालेलाच आहे थोडाफार, कारण भरपूर रेट वाढलेले आहेत सगळ्याचे। वारीमध्ये तरी नाही म्हणलं तर 2 टनच्या आसपास कुंकवाची उलाढाल होती। अख्ख्या पंढरपूरमध्ये जवळजवळ 10-20 टनची उलाढाल होती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।